नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण कंबाईन ग्रुप बीचे बी पब्लिकेशनच्या प्रश्न उत्तराचं एक्सप्लेनेशन पाहत आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणून ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते? तर त्यामध्ये बीटा कॅरोटीन असते। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2। मग सोनेरी तांदूळ ही काय आहे? तर एक लिंग परिवर्तित तांदळाची जात आहे जी व्हिटॅमिन ए च्या कमतरतेशी लढा देण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे। या तांदळात मुख्यतः बीटा कॅरोटीन असते जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन मध्ये रूपांतरित होते। बीटा कॅरोटीनमुळेच या तांदळाला थोडासा पिवळसर रंग येतो, म्हणूनच याला सोनेरी तांदूळ म्हणतात। याचा उपयोग मुख्यतः अशा भागात होतो जिथे व्हिटॅमिन चा अभाव आढळतो आणि त्यामुळे अंधत्वासारखे विकार निर्माण होतात। यानंतर पुढील प्रश्न, दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी असते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते। आता आपल्याला ब्लड क्लॉटिंगसाठी के जीवनसत्व माहीत असतं कारण आपण जीवनसत्वाचा अभ्यास केलेला आहे। तर जीवनसत्व के ही अशी जीवनसत्व आहे ज्याची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी दिसते, परंतु नवजात बालकांमध्ये याच्या कमतरतेमुळे रक्तस्राव होण्याचा धोका असतो। कारण जीवनसत्व के हे रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असतं। नवजात बालकाच्या आतड्यांमध्ये सुरुवातीला जैविक बॅक्टेरिया नसतात जे जीवनसत्व ड तयार करतात। त्यामुळे काही बालकांचा जन्मानंतर व्हिटॅमिन के चं इंजेक्शन द्यावं लागतं जेणेकरून रक्तस्रावाचा धोका टाळता येईल। दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी असते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते। आता आपल्याला ब्लड क्लॉटिंगसाठी के जीवनसत्व माहीत असतं कारण आपण जीवनसत्वाचा अभ्यास केलेला आहे। तर जीवनसत्व के ही अशी जीवनसत्व आहे ज्याची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी दिसते, परंतु नवजात बालकांमध्ये याच्या कमतरतेमुळे रक्तस्राव होण्याचा धोका असतो। कारण जीवनसत्व के हे रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असतं। नवजात बालकाच्या आतड्यांमध्ये सुरुवातीला जैविक बॅक्टेरिया नसतात जे जीवनसत्व ड तयार करतात। त्यामुळे काही बालकांचा जन्मानंतर व्हिटॅमिन के चं इंजेक्शन द्यावं लागतं जेणेकरून रक्तस्रावाचा धोका टाळता येईल। यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता अपिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? आता डायसॅकराइड म्हणजे हे शर्करेचे प्रकार आहेत, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, सुक्रोज, फ्रुक्टोज त्याप्रमाणे। मग याचा हे कुठला प्रकार आहे साखरेचा? तर हे सुक्रोजमध्ये तर डायसॅकराइड। पिष्टमय पदार्थात मुख्यतः 3 प्रकार पडतात ज्याच्यामध्ये मोनोसॅकराइड। मोनोसॅकराइडचे उदाहरणं कोणते आहेत? तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज। आणि मग डायसॅकराइडचे कोणते उदाहरणं आहेत? तर सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज। लॅक्टोज शर्करा कशामध्ये भेटते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पॉलिसॅकराइड, आता पॉलिसॅकराइड हे स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजनमध्ये असतं। आणि डायसॅकराइड म्हणजे 2 मोनोसॅकराइडपासून बनलेला एक साखरेचा प्रकार आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाचा घटक आहेत? तर कोबाल्ट हे व्हिटॅमिन B12चा भाग आहेत। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 देता येईल। मग जीवनसत्व B12 ला काय म्हणतात? तर कोबालामीन असं म्हणतात जीवनसत्व B12 ला। यामध्ये कोबाल्ट असतो आणि N2 चयापचय करण्यासाठी याचा उपयोग होतो। त्याचबरोबर RBC तयार करण्यासाठी सुद्धा याचं मुख्य कार्य असतं। त्याचबरोबर वनस्पतीमध्ये मॅन्डेलिनच्या अभावामुळे वनस्पतीला फूल निर्मिती कमी होत असते। दूध, मांस यासारख्या पदार्थांमध्ये आढळते। लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी त्याची अत्यंत आवश्यकता आहे। कशाची? B12ची, बरोबर। त्यानंतर
आपल्याला अभाव झाल्यावर कुठले रोग होतात? B12चा. तर ॲनिमिया हा आजार आपल्याला B12ची कमतरता झालं की होत असतो, ज्यामध्ये आपण त्याचे स्रोत म्हणून खाऊ शकतो मांस, अंडी, ईस्ट, यकृत. मध्यवर्ती संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक B12 व्हिटॅमिन हे पेशीच्या परिपक्वतेसाठी अत्यंत आवश्यक असते. प्राण्यामध्ये असते, वनस्पतीमध्ये नसते B12. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थात येतात? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, हवाबंद केलेला डबा म्हणलं की टिकाऊ आणि स्थिर असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3. कोरडी कडधान्य, साखर, पीठ हवाबंद डब्यात ठेवली की ते जास्त काळ टिकतात. म्हणजेच काय होतं तर ते दीर्घकाळ टिकतात. आणि हळद, गूळ सारखं मीठ यामध्ये काय असतं तर केमिकल विनेगर असते, हे टिकू शकतात आपोआप हवाबंद डब्यात नाही ठेवलं तरी. यानंतर पुढील प्रश्न, व्हिटॅमिन B12चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत? आता मी मागच्याच प्रश्नात तुम्हाला व्हिटॅमिन B12चे स्रोत सांगितलं होतं, काय? मांस, अंडी, ईस्ट, यकृत. मग इथं कुठं आहे? मांस, अंडी, ईस्ट, यकृत पहिल्याच पर्यायात आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हिटॅमिन B12 हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक जीवनसत्व आहे, जे रक्तपेशीची निर्मिती करतं. त्याचबरोबर नसांची कार्यक्षमता आणि DNA संश्लेषणासाठी आवश्यक असतं. व्हिटॅमिन B12चे स्रोत आपण पाहिलेलंच आहे, यकृत आणि मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थ ज्यामध्ये दही, चीज येतं. आणि शुद्ध शाकाहारी लोकांना B12चा अभाव होण्याचा धोका असतो, कारण वनस्पतीमध्ये B12 नसतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर लिपिड या नैसर्गिक घटकापासून चरबी आणि तेल भेटत असतं. मग कर्बोदकापासून काय भेटतं तर कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूपासून बनलेले असतात. आणि त्याच्यापासून रेफिनोज भेटत असतं. रेफिनोजमध्ये काय काय असतं? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लायकोज. मग यापासून काय मिळतं आपल्याला तर कर्बोदकापासून रेफिनोज, बरोबर. आणि पाण्यात विरघळणारे कर्बोदक म्हणजे शर्करा होय. B5 जीवनसत्व अभावी बर्निंग फीट सिंड्रोम होतो, म्हणजे पायाची जी आग होती की नाही ती B5 जीवनसत्व कमी असल्यामुळं होत असते. मग लिपिडपासून काय भेटतं तर आपल्याला चरबी आणि तेल भेटतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, योग्य पर्यायी निवडा. प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कॅथोडमुळे तुटते? तर आपण आता इथं प्रथिनाच्या वेगवेगळ्या साखळ्या दिल्यात, त्यामध्ये आपल्याला UGA, UAA, UAG ही साखळी व्यवस्थित आहे किंवा अर्थहीन कॅथोडमध्ये तुटते. तर मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त क. प्रथिनाची साखळी म्हणजेच प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया RNA वरील कोडॉन्सद्वारे निर्मित होते. या प्रक्रियेत काही विशिष्ट कोडॉन्स अर्थहीन असतात, म्हणजे जे कोणतेही अमिनो आम्ल दर्शवत नाहीत पण ते प्रक्रिया थांबवतात. हे अर्थहीन कोडॉन्स खालीलप्रमाणे असतात, UAA, UAG आणि UGA. स्टॉप कोडॉन्स म्हणजे स्टॉप कोडिंग्स, कारण हे प्रथिनांची साखळी पूर्ण झाल्याचे संकेत देतात आणि प्रथिन संश्लेषण थांबवतात. अर्थहीन कोडॉन्स आहेत आणि त्यामुळे प्रथिनांची साखळी तुटते. यानंतर जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास डॅश डॅश देतात. आता जास्त पौष्टिक अन्नपदार्थ आपल्या शरीराला काय देतात तर कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व, खनिज, त्यालाच आपण पोषक द्रव्य किंवा सूक्ष्म पोषक घटक असं म्हणू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ ज्यामध्ये फळे,
पालेभाज्या, कडधान्य, सी फूड, अंडी, फॅट, बीन्स, नट्स एवढं सारं येतं. जीवनसत्व B1 याला काय म्हणतात तर थायमिन म्हणतात. आणि बेरी हा B1च्या अभावामुळे आपल्याला होत असतो. B3 निकोटिनामाइड्स, पेलाग्र असं होतं. ह्या B3चं B1चं नावसुद्धा आपल्याला पाठ करावं लागतं. याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न आपल्याला आयोग विचारत असतं. पोषक द्रव्याची दैनंदिन गरज, आपल्याला पोषक द्रव्य दैनंदिन किती लागतात तर कर्बोदक 400 ग्राम, मेद 70 ग्राम, प्रथिनं 56 ग्राम आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागत असतात. ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या. संतुलित आहार, ज्या आहारातून पोषक घटक किंवा मूलद्रव्ये आवश्यकतेनुसार प्रमाणात असतात त्याला संतुलित आहार म्हणतात. आणि हा संतुलित आहार पोषणातून मिळतो. पोषक द्रव्याचे स्वरूप काय काय असतं तर ऊर्जा निर्मिती करणारे भेद आणि कर्बोदके, वाद आणि उत्पादकता पदार्थ, प्रथिन, चयापचय नियंत्रण, नियमन, जीवनसत्व, खनिज, क्षार, अनुवांशिक पदार्थ, न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिक ॲसिड. आणि यानंतरचा प्रश्न आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड व रायबोन्यूक्लिक ॲसिड यातील फरक काय आहे. आता RNA आणि DNA मधला फरक आपल्याला विचारलेला आहे. तर शुगर बेसमध्ये यांचा फरक येतो. म्हणून शर्करेचा प्रकार, नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांचा संख्या असा त्यांचा फरक आहे. मग DNA म्हणजे काय किंवा DNA कसा बनतो तर शुगर बरोबर DNA C5H10O4, नायट्रोजन बेस ॲडिनिन A, ग्वानिन G, सायटोसिन C, थायमिन T. आणि DNA सर्पिला आकारा असतो. कारण आपण जे वॉटसन आणि क्रिकचं एक मॉडेल पाहिले त्याच्यामध्ये आपण चित्रामध्ये ते DNA आकारात म्हणजे सर्पिला आकाराचा पाहू शकतो. मग RNA हा C5H10 आणि O5 असतो. O4 DNA मध्ये असतो आणि O5 हा RNA मध्ये असतो. नायट्रोजन बेस आहे ज्यामध्ये थायमिन ऐवजी युक्रिल असतं. 3 प्रकारचा RNA आहे, mRNA, rRNA आणि tRNA. यानंतर पुढील प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. उच्च घनता असलेले लायप्रोटीन वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. आता उच्च घनता असलेलं म्हणजेच काय तर यांना म्हणायचं HDL वाईट कोलेस्ट्रॉल आहे का नाही, ते गुड कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे चुकीचं आहे. उच्च घनता लायप्रोटीन अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचले आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लॉक तयार, रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकतो. दोन्ही विधाने चुकीची आहेत कारण हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला फळ पिकविणारे संप्रेरक म्हणतात. तर इथिलीन आहे ज्याला फळ पिकविणारं संप्रेरक म्हणतात कारण इथिलीन एक वायुरूपी संप्रेरक आहे. इथिलीन हा एक असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. इथिलीन रासायनिक सूत्र C2H4 आहे. तसेच इथिलीन हा एक रंगहीन ज्वालाशील वायू आहे. इथिलीन हा एक प्राकृतिक गॅस आणि कोल गॅस मध्येही आढळतो. इथिलीन वायूचा उपयोग कृत्रिमरित्या फळ पिकविण्यासाठी केला जातो. प्लॅस्टिक पिशव्या, कृत्रिम धागे, प्लॅस्टिक नळ, पाण्याच्या टाक्या तयार करण्यासाठी सुद्धा इथिलीनचा वापर केला जातो.